नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. जालना बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या भावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या जालना बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी उपलब्ध झालाय. त्यामुळे आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले असून 20 रुपये प्रति किलोने कांद्याची बाजारात विक्री होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले असून मालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करतायत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल बाजारात 2 दिवसांपासून फुलांची आवक आणि मागणी वाढली आहे. झेंडू, गुलछडी, शेवंती आणि अष्टर या फुलांना विशेष मागणी आहे आणि त्याचे दर देखील चांगले राहिले आहेत. कृषी महोत्सवासाठी निधी दिला असला तरी अत्यल्प कालावधीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी तो आयोजित करण्यास नकार दिला. 31 मार्चच्या आत निधी खर्च करण्याच्या अटीमुळे महोत्सवाची तयारी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कृषी महोत्सव बारगळला आहे. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि निराशा आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्जफेड थांबवली असून बँकाही मोठ्या अडचणीत सापडल्या. शेती आणि दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी पदवीधर रवींद्र धनक यांनी आपली स्वतंत्र उद्योजकीय वाटचाल सुरू केली आहे. या अनुभवातून प्रेरणा घेत भैरवधन रेसिडेन्सी हा 56 सदनिकांचा प्रकल्प हाती घेतला. शाश्वत विकास व आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समतोल राखत त्यांनी बांधकाम व्यवसायातही दमदार पाऊल टाकलंय. आंबा हंगामात ग्राहकांना अस्सल हापूस उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा या उद्देशाने राज्य कृषी पणन मंडळाच्या दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाला मंगळवारी प्रारंभ होतोय. खानदेशातील शेतकऱ्यांनी रमजानच्या बाजारपेठेच्या आशेवर मोठ्या प्रमाणात कलिंगड लागवड केली होती. मात्र कमी दर आणि वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फटका बसलाय. बारामतीच्या स्वाती काकडे यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत मसाला आणि लोणचे निर्मिती व्यवसायाची यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. यामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळत असून शेतकऱ्यांनाही कच्च्या मालाच्या हमीभावाने विक्री करता येते. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.